महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी भाजपाची उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी बंडखोरी केली आहे। काही नाराजांनी अन्य पक्षात प्रवेश करून तर काहींनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले। आता अपक्ष उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी नेत्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे। दरम्यान भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग 14 मध्ये तीव्र नाराजी उफाळली आहे। उमेदवारी नाकारण्यात आल्याने पक्षविरोधात बंड करत एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केलाय। बावडेकर यांच्यासह शुभम बनसोडे यांच्यासह अन्य 2 उमेदवारांना घेऊन सेनेचे पॅनेल तयार करीत भाजपला आव्हान दिले। याशिवाय भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख केदार खाडीलकर यांच्यासह अविनाश मोहिते, शेखर कोरे, अभय खाडीलकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केलेत। भाजपच्या माजी नगरसेविका कल्पना कोळेकर यांनी प्रभाग 8 मधून अपक्ष अर्ज दाखल केलाय। माजी नगरसेविका सोनाली सागरे यांचे बंधू महेश सागरे यांनी शिवसेनेतून अर्ज दाखल केलाय। प्रभाग 9 मधून भाजप इच्छुक प्रियांका बंडगर यांनी अपक्ष तर रवींद्र ढगे यांनी शिवसेनेतून अर्ज दाखल केलाय। प्रभाग 10 मधून भाजपाचे रौनक शहा यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय। भाजपाच्या माजी नगरसेविका अनारकली कुरणे तसेच भाजपाच्या जयश्री पाटील समर्थक मुळीक यांनी उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। प्रभाग 11 मधून भाजपचे सुजित काटे यांनी शिवसेनेत प्रवेश करून अर्ज दाखल केलाय। माया लेंगरे आणि सुप्रिया साळुंखे यांनीही शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी अर्ज भरला। प्रभाग 12 मधून भाजप इच्छुक आशा शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 महानगरपालिका क्षेत्रामधील सांगलीमधील प्रभाग क्रमांक 14 मधून या ठिकाणी आम्ही 4 जण शिवसेनेच्या वतीनं प्रभाग क्रमांक 14 मध्ये निवडणूक लढवत आहे। प्रभाग मोठा आहे। प्रभागातील समस्या आम्हाला चौघांना माहिती आहेत। ही येणारी निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर करणार आहे। आम्हाला निश्चित खात्री आहे की प्रभाग क्रमांक 14 मधील सर्व मतदार बंधू भगिनी हे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करतील। भाजपनं कोणती कॅटेगरी उमेदवार निश्चितीसाठी लावली हे आम्हाला काय आतापर्यंत कळलेलं नाही। त्यामुळं जनसभेचं व्रत घेऊन आम्ही बाहेर पडलेली माणसं आहे। त्यामुळं आम्ही शिवसेनेचा पर्याय आम्ही या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वतीनं आम्ही प्रभाग क्रमांक 14 मध्ये निवडणूक लढवणार आहे। तुमचं पॅनल नेमकं कसं असणार आहे? पॅनल मध्ये कोण कोण असणार आहे आणि कशी ते पुढचे? बरोबर माझे सहकारी सामाजिक कार्यकर्ते शीतल सदलगे असणार आहेत। आमच्या खाडीलकर ताई या ठिकाणी शिक्षिका आहेत त्या असणार आहेत। परत बनसोडे काकी ह्या आमच्या उमेदवार असणार आहेत। आम्ही चौघांचं पॅनल आहे। हे पूर्ण प्रभागातील अतिशय चांगला विचार करून आम्ही हे पॅनल निवडलेलं आहे शिवसेनेच्या वतीने।